तुम्ही ओळखलंच असेल आत्ता आम्ही कुठे आहोत, तर आम्ही आहोत आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या जवळ. आणि आता आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहोत कारण खूप गर्दी आहे. आणि बघा तुम्ही इकडनं आम्ही ना जाताना गणपतीचं दर्शन घेतलं. आणि आज आमचं असं ठरलं होतं की आपण राजस्थानी जेवणाकडे जायचं का, की राजस्थानी जेवण म्हणजे राजस्थानी थाळी जी असती तर त्याचा आम्ही शोध घेत होतो की पुण्यामध्ये स्पेशल राजस्थानी थाळीचं जेवण आपल्याला कुठे भेटू शकेल. तर आम्ही असंच सर्च केलं आणि एक दोघांकडून माहिती घेतली की पुण्यामध्ये प्रॉपर राजस्थानी जेवण कुठे असतं. तर आम्हाला सगळ्यांनी मिळून एकच नाव सांगितलं आणि ते नाव होतं घेवरचं. घेवर हॉटेल हे पुण्यामधलं खूप सुप्रसिद्ध हॉटेल आहे, जिथे राजस्थानी गुजराती जैन जेवणाचं तुम्ही अक्षरशः असं मी म्हणते ना की फॅन होताल तुम्ही त्या जेवणाचे. तर त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलो आहोत घेवरमध्ये. आणि बघा तुम्ही किती सुंदर हॉटेल आहे. आता इथं आल्यावर एवढी गर्दी असते की तिथं गेल्यावर आपल्याला आधी आपलं नाव नोंदवायचं असतं आणि वेट करायचं असतो जोपर्यंत आपला नंबर येत नाही आहे. आता इथे आल्यानंतर इथे बाहेर पण एवढं डेकोरेशन छान केलेलं होतं ना की असं जाता येताना पण सगळ्याचं असं लक्ष द्यायचं, अरे वा कसलं डेकोरेशन. जैसे यहाँ पर थोड़ा सर्च किया तो हमें पता चला कि ये ऑथेंटिक यहाँ पर राजस्थानी, गुजराती और जैन फूड मिलता है। तो वैसे ही हम ये राजस्थानी वो फूड के लिए भी ऐसे ढूंढ ही रहे थे और ये ऑथेंटिक हमें सुनने को मिला, तो हम इधर आए हैं और काफ़ी कुछ सुना हुआ है इसके बारे में। ओके, अच्छा आप आए कहाँ से हो? गुजरात से, कच्छ भुज। कच्छ से आप पुणे में आए हो और स्पेशली डिनर के लिए आप घेवर में आए हो। ओके, तो हम देखेंगे बाद में। अभी मैं भी यहाँ फर्स्ट टाइम ही आई हूँ सही में, तो देखने के लिए आई हूँ। नाम बहुत सुना है घेवर का, इसलिए देखने के लिए आई हूँ। नाम सजेस्ट करता है घेवर, घेवर लगता है कि राजस्थानी जी। पे आके बहुत अच्छा लगा। आपको अच्छा लगा? आपका नाम बताइए। पंक्ति। पंक्ति, ओके। तो अभी हम भी देखेंगे कि घेवर में इतना स्पेशलिटी क्या है कि लोग इतना नाम ले रहे हैं घेवर का। और यहाँ पे देखेंगे तो पूरे ऐसे वेटिंग है सब, है ना? तो स्पेशली वेटिंग क्यों है? तो हम सब फूड एंजॉय करने वाले हैं। यस। तो अभी मुझे भी राजस्थानी वगैरह बहुत, यानी ये फूड है ना राजस्थानी फूड, उसका एक अलग ही आकर्षण है। सही में कि जहाँ भी नाम सुनो हम भागते चले जाते हैं, दौड़ते चले। मिठाई ले लो या चटपटा खाना ले लो, राजस्थानी उसकी तो बात ही अलग है। yes. कुछ भी खाओ, राजस्थानी खाने जैसा माहौल नहीं बनता। नमस्कार। नमस्कार, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त। बरं बरं, तर तुम्हाला घेवर बद्दल आधी माहिती होतं का? घेवर बद्दल ऍक्च्युली ऐकलं होतं। जैन कम्युनिटी मध्ये कसं आहे की जैन फूड साठी खूप जास्त येतात लोक, तर ते माउथ टू माउथ खूप ऐकलं होतं। त्याच्यानंतर आज पहिल्यांदा आलो सर्च करून आणि आज बऱ्यापैकी असं ऐकलं होतं की खूप जास्त वेटिंग असते, पण आज नशीब कदाचित आमचं चांगलं आहे, थोडंसं कमी आज वेटिंग दिसतंय। मला पण असं ऐकण्यात आलं होतं की इथे वेटिंग एवढं असतं। हो, एकदा आम्ही याच्या अगोदर आलो होतो तर त्यावेळेस खूप त्रास झाला। आता पार्किंगची सुविधा वगैरे यांनी केली आहे, पुढे पार्किंग वगैरे भेटतं। आणि याच्या अगोदर आलो होतो पण पार्किंग नसल्यामुळे आणि वेटिंग बघून आम्ही परतलो होतो। तुमचं नाव? अंकित। कुठून आलात? मी पुण्यावरनं, गुरुवार पेठ मधून आलात। आता बघा यांच्या जस्ट मागे सगळा माहोल चालू आहे बरं का जेवणाचा। तर आम्ही पण वेट करतोय की तुमचा नंबर कधी येईल म्हणून। कारण इकडे बघा, तुम्ही जर कधी पुण्यामध्ये आला ना तर तुम्ही घेवरला नक्कीच येताल। आणि पाहणार आहे मी पण की इथं स्पेशालिटी काय आहे, कारण राजस्थानी जेवण हे माझं खूप आवडीचं आहे। आणि बघा घेवरमध्ये स्वागत होता, यांच्यापासून हे आपल्या स्वागताला इथं उभं आहे आणि किती क्यूट आहे। क्यूट स्टॅच्यू वाटतात ना। आता पुढे पण पाहू आपण काय काय। इथे बघा असं सुरुवातीला ना आपले तिलक वगैरे करून आपलं स्वागत केलं जातं। भारी वाटतं ना की जेवायला आलो तर आपलं असं स्वागत होतंय राजस्थानी पद्धतीने। त्याच्यामुळे आम्हाला खूप असं आधीच असं पॉझिटिव्ह थिंकिंग येत होते की किती छान आहे। आणि ॲटलिस्ट आमचा नंबर लागला बरं का। एकदम वेटिंग करून करून थकल्यानंतर चला आता आपला नंबर आलेला आहे म्हणून आम्ही आतमध्ये गेलो।
व्यवस्थित. चटणी कढी कढी डाळ बाटी, थेपला, फलका, बरंचसं काही काही आणि अजून पण काही काही आयटम येणार आहेत. स्पेशली घेवर आहे, भरपूर आहे, सिलेक्टेड. आता आपण ह्याचं टेस्ट पाहूया. एवढ्या आयटममधून सुरुवात कशी करावी आता हेच कळत नाही आहे, पण आता टेस्ट करून मी सांगते तुम्हाला काय आहे स्पेशल. वाव, सुपर सुपर सुपर, ग्रेट. अमेझिंग, खूप छान टेस्ट आहे आणि सिलेक्टेड आयटम आहेत. पण तुम्ही नक्की एकदा घेवरला या. घेवरमध्ये आले की तुम्हाला कळेल इकडची काय स्पेशलिटी आहे आणि सर्विस पण खूप भारी. एवढा वेळ वेटिंग केलं ना त्याचं फळ छान आहे. हे आहे फायनली छाछ. घेवरची थाळी तर बघा कसली भारी सजवलेली आहे आणि इथलचा घेवर हा प्युअर घीमध्ये बनवलेला असतो, त्याच्यामुळे त्याचं टेस्ट आहे ना एकदम लाजवाब आहे. कारण राजस्थानी आणि जैन फूड म्हणलं की तुम्हाला तर माहिती आहे की प्युअर घीचं जास्तच जरा डिमांड राहतं आणि इथे ते छोटे बाऊल वगैरे काहीच नाही बरं का धुवायला. हे असं सिस्टीम आहे, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं. आणि इथे मेन म्हणजे तुम्ही जर पाहिलं वेटरला कोणीही आवाज देऊन बोलवत नाही आहे, त्यांचं आहे सिग्नेचर लँग्वेज. फक्त ते असं लांबून इशारा करतात, ते आम्हाला इतकं छान वाटलं ना. फक्त एकमेकांना असं इशाऱ्यावर सांगतात की काय पाहिजे ते आणि ते येतात. असं इकडे तिकडे तसलं गोंधळ तर अजिबात काहीच नाही, फक्त इशाराने सांगायचे की हे घेऊन या, ते फटाफट सर्व्हिस व्हायचं ह्यांचं. त्यांनी इशारा केल्यावर बघा एक एक वेटर ना असं सिस्टमॅटिक यायचे आणि जे पाहिजे आपल्याला ते किती असं छान पद्धतीने वाटतं बघा. सिस्टीम, त्यांचं डेकोरेशन, फूड टेस्ट सगळं एकदम सुपर्ब आहे. त्याच्यामुळे घेवर हॉटेल बुलाते हैं किसी को तो आप आवाज नहीं देते हो किसी नहीं मैम, आवाज नहीं, ओनली चुटकी के सारे मैडम. जैसे अपन को चटनी सलाद चाहिए तो मैम चटनी सलाद के सारा मारते हैं. यस चटनी सलाद, यस चटनी सलाद. स्नैक्स का मैम स्नैक्स कैसे करते हैं? ओके, ऐसे ऐसे किया तो स्नैक्स आएगा. उसके बाद सब्जी का वो सब्जी कैसे करना पड़ता है? सब्जी ऐसे, यस सब्जी. और दाल कड़ी कैसे रहता है? दाल कड़ी आम्ही खूप वेळेस पाहिलं हे असे करत होते. और अपन को फुल्का होना चाहिए, फुल्का के सारा ऐसा रहता है. हाँ, फलके सांगितलं ना, फलके आना तर हे लांबून फक्त त्यांना असं सांगत होते राउंड. स्वीट में हम 2 स्वीट रहते हैं अपने पास, एक लिक्विड स्वीट और एक ड्राई. उसमें अपन को स्वीट का जैसे सीरा चाहिए अपन को तो सीरा कैसे रहता है? शिरा. यस. और घेवर कैसे? घेवर ऐसा. यस. तो घेवर क्या डेली रहता है क्या? पर डे चेंज रहता है मैडम. प्रत्येक दिवशी इकडचा मेनू हा चेंज रहतो. लेकिन स्वीट डेली रहता है. सब्जी कितना रहता है? 4 सब्जी रहता है मैडम. 4 भाज्या एकदम स्पेशल व्हरायटेड आहे भाज्या. कढी वगैरे तो डेली रहता है. कढी पर डे कढी पण रोज असते. राईसचे प्रकार खिचडी, परत आपला साधा राईस असतो तो आणि दाल खिचडी है ना. खिचडी दाल खिचडी आहे आणि स्पेशली गावरान तूप. दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा डेली. दाल बाटी चूरमा कैसा रहता है डेली? दाल बाटी कैसा बनाते हैं? दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा स्पेशल राजस्थानी आइटम. दाल बाटी चूरमा ऐसे वही बोला, ये ऐसे ऐसे क्यों करते हैं हमेशा? दाल बाटी चूरमा. दाल बाटी चूरमा पाहिजे असेल तसं बघा. आता घरात पण आपण काय करायचं, कुणाला काही मागायचं नाही, डायरेक्ट सिग्नेचर लँग्वेज वापरायची. पण आपल्या घरात कोणी आणूनच देणार नाही है ना. तो हमें बहुत अच्छा लगा और टेस्ट भी बहुत ज़बरदस्त था, अच्छा था. आता मी माझ्या यूट्यूबच्या
माध्यमातून सांगेल की तुम्ही जर पुण्यामध्ये आलात तर घेवरला नक्की भेट द्या. आणि पहा इथे किती व्हरायटेड जेवण आहे आणि हे सगळ्यांचं सर्व्हिस पण एवढं छान आहे, खूप छान आहे. त्याच्यामुळे यायचं प्रत्येक वेळेस घेवरला. बाय, धन्यवाद. भारती विद्यापीठच्या मागेच घेवरचं हॉटेल आहे, त्यामुळे नक्की भेट द्या.